नमस्कार मित्रांनो, कसा चाललाय अभ्यास? मी निखिल आणि स्टडीएक्स निखिलच्या या अत्यंत महत्त्वाच्या रिव्हिजन सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे सेशन सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट. लगेचच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून रोजचे हे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं कधीच मिस होणार नाहीत. आजचे हे जे 25 रॅपिड फायर करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत ना, ते येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकतात. कारण बघा, स्पर्धा परीक्षांमध्ये स्मार्ट विद्यार्थी फक्त नवीन गोष्टींचा अभ्यास करत नाहीत, तर ते रोजच्या रोज रिव्हिजनसुद्धा करतात. म्हणूनच आजचा हा सुपरफास्ट सेशन आपल्या सर्वांसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण थेट सुरुवात करूया. पहिल्या 3 प्रश्नांकडे लक्ष द्या. आपला पहिला प्रश्न, इंटरनॅशनल नर्सेस डे कधी साजरा केला जातो? याचं अचूक उत्तर आहे 12 मे. आता हे का महत्त्वाचं आहे, तर जगभरातील नर्सेसच्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. दुसरा प्रश्न बघा, भारताचे सध्याचे RBI गव्हर्नर कोण आहेत? उत्तर आहे संजय मल्होत्रा. बँकिंग अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून हा एकदम मस्ट नो फॅक्ट आहे. आणि तिसरा प्रश्न, इस्रोचं मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे बेंगळुरूमध्ये. स्पेस आणि सायन्स संबंधित जनरल नॉलेजमध्ये हा प्रश्न हमखास वारंवार विचारला जातो. त्यामुळे हे तिन्ही पॉइंट्स एकदम पक्के लक्षात ठेवायचं बरं का. आता आणखी 3 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न असा आहे की ब्रिक्स या गटामध्ये R कोणत्या देशाला रिप्रेझेंट करतो? उत्तर आहे रशिया. कारण आपल्याला माहितीच आहे, ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. बरोबर. आपला 5वा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? याचं उत्तर आहे गंगा डॉल्फिन. पर्यावरण संबंधी परीक्षांमध्ये हा प्रश्न हमखास येतो. आणि 6वा प्रश्न, वर्ल्ड रेड क्रॉस डे कधी असतो? उत्तर आहे 8 मे. महत्त्वाचे दिवस आणि तारखांवर आधारित प्रश्न प्रत्येक परीक्षेत ठरलेलेच असतात. त्यामुळे ही 8 मेची तारीख विसरून अजिबात चालणार नाही. आता थोडं थांबूया. आत्तापर्यंत आपण 6 प्रश्न कव्हर केलेत. जरा स्वतःलाच तपासून बघा, यापैकी किती उत्तरे तुमची बरोबर आली. सर्वांनी आपला आत्तापर्यंतचा स्कोर कमेंट्समध्ये लगेच ड्रॉप करायचा आहे, म्हणजे मलाही कळेल की तुमच्या अभ्यासाची पातळी सध्या कुठे आहे. चला, त्वरित कमेंट करा. खूप छान. आता आपण पुन्हा एकदा वेग वाढवूया आणि प्रश्न क्रमांक 7 ते 10 पाहूया. 7वा प्रश्न, सध्या AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिशन कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त चर्चेत आहे? याचं उत्तर आहे शिक्षण आणि तंत्रज्ञान. मित्रांनो, भविष्यातल्या परीक्षांसाठी AI हा अत्यंत हॉट टॉपिक असणार आहे, हे लिहून ठेवा. 8वा प्रश्न, भारतीय संविधान कधी लागू झालं? सर्वांना माहीत असलंच पाहिजे, 26 जानेवारी 1950. याच दिवशी आपला भारत देश खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक बनला. 9वा प्रश्न, युनोची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1945 मध्ये. दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि ती राखण्यासाठी याची स्थापना झाली होती. आणि 10वा प्रश्न, भारताची आर्थिक राजधानी कोणती? अर्थातच आपली मुंबई, जी आपल्या देशातल्या सर्व मोठ्या आर्थिक घडामोडींचं प्रमुख केंद्र आहे. आपण अतिशय वेगाने पुढे जातोय आणि ही माहिती खरंच खूप रंजक आहे ना. प्रश्न 11वा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? एकदम सोपं उत्तर आहे, मोर. हा स्टॅटिक जीके मधला एक्झामिनर्सचा सर्वात आवडता प्रश्न आहे. प्रश्न 12वा, CPUचं फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. यालाच आपण कम्प्युटरचा मेंदू किंवा ब्रेन सुद्धा म्हणतो. प्रश्न 13वा, सध्या ग्रीन एनर्जी मिशन कोणत्या राज्याने सुरू केलंय? याचं उत्तर आहे गुजरात. बघा, रिन्युएबल एनर्जी म्हणजेच अक्षय ऊर्जेचे प्रोजेक्ट्स सध्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रश्न 14वा, भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलं? उत्तर आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. यांनीच जनगण मनची रचना केली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हे फॅक्ट्स उपयुक्त वाटत असतील तर सेशनला एक लाईक तर नक्कीच बनतो. आता हा पुढचा आकडा नीट लक्षात ठेवा, 552. प्रश्न क्रमांक 15 असा आहे की 552 हा आकडा नेमका का महत्त्वाचा आहे? कारण आपल्या लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 552 असू शकते. राज्यघटनेच्या म्हणजेच पॉलिटीच्या अभ्यासात हा आकडा वारंवार विचारला जातो. त्यामुळे तो कायम म्हणजे कायमच लक्षात ठेवायचा आहे. बरं, आता आपण या सेशनच्या बरोबर निम्म्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. हा आपला मिड सेशन चेकपॉईंट आहे. जर आत्तापर्यंत तुमचे 10पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आले असतील तर विश्वास ठेवा, तुमची तयारी एकदम स्ट्रॉंग ट्रॅकवर चालू आहे. याच उत्साहाने आणि एकाग्रतेने आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहायचंय. आपला 16वा प्रश्न थोडा विज्ञानाचा आहे. पाण्याचे रासायनिक सूत्र म्हणजेच केमिकल फॉर्म्युला काय आहे? उत्तर आहे H2O. हे खूप सोपं आहे. हायड्रोजनचे 2 भाग आणि ऑक्सिजनचा 1 भाग मिळून पाणी तयार होतं. बेसिक सायन्सच्या प्रश्नांमध्ये असे कन्सेप्ट्स खूप महत्त्वाचे ठरतात. आता आपण थोडं भूगोलाकडे वळूया. प्रश्न 17वा,
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचं सर्वात मोठं राज्य कोणतं? उत्तर आहे राजस्थान. आणि आपला 18वा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर एकूण 36 जिल्हे आहेत. MPSC आणि राज्य पातळीवरील इतर कोणत्याही परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला हे 2 फॅक्ट्स तोंडपाठ असलेच पाहिजेत. पुढे बघूया प्रश्न 19 आणि 20. 19वा प्रश्न, GDPचं फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. अर्थव्यवस्थेची किंवा इकॉनॉमीची कामगिरी मोजण्यासाठी हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो. 20वा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? उत्तर आहे वाघ. मित्रांनो, वाघ हे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं, जे आपल्या महान देशाचं प्रतिनिधित्व करतं. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या टप्प्यात. हे आहेत द फायनल 5, शेवटचे 5 अतिशय महत्त्वाचे प्रश्न. हे ऐतिहासिक आणि नागरिकशास्त्राचे प्रश्न तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून खरोखरच निर्णायक ठरू शकतात बरं का. त्यामुळे आता पूर्ण लक्ष केंद्रित करायचंय. इथे आपला 21वा ऐतिहासिक प्रश्न कव्हर होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630. महाराष्ट्र राज्याच्या सर्व परीक्षांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. यासोबतच आपण मगाशी पाहिलेले 2 इयर्स आठवतात. 1945चं युनो स्थापना वर्ष आणि 1950चं संविधान लागू होण्याचं वर्ष. अशा प्रकारे जर तुम्ही तारखा एकमेकांशी जोडून लक्षात ठेवल्या ना, तर अभ्यास खूप सोपा होऊन जातो. आता पुढचे 3 प्रश्न आपण फटाफट पाहूया. 22वा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे गंगा, जी भारतातील सर्वात महत्त्वाची आणि पवित्र नदी मानली जाते. 23वा प्रश्न, कलम 21 कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे जगण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू लाईफ. हा आपल्या राज्यघटनेतील एक अत्यंत महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे, ज्यामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य सुद्धा येतं. आणि 24वा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? उत्तर आहे इंदिरा गांधी. भारतीय राजकारणातील त्या एक अत्यंत प्रभावीशाली आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत. आणि आता आपल्या आजच्या या रॅपिड फायर सेशनचा शेवटचा म्हणजेच 25वा प्रश्न, पिंगली व्यंकय्या हे नाव कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे भारतीय राष्ट्रध्वजाच्या डिझाईनशी. होय, पिंगली व्यंकय्या यांनीच आपल्या अभिमानास्पद तिरंग्याचं डिझाईन तयार केलं होतं. हा फॅक्ट प्रत्येक भारतीयाला आणि विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे लोक हा सेशन अगदी शेवटपर्यंत पाहतात ना, तेच खऱ्या अर्थाने गंभीर आणि अभ्यासू उमेदवार असतात. अशा सर्व सिरियस विद्यार्थ्यांनी आता कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करायचं आहे CA किंग. लक्षात ठेवा, जे विद्यार्थी स्वतःमध्ये दररोज सुधारणा करतात, सिलेक्शन नक्की त्यांचंच होतं. अशाच रोजच्या माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या सेशनसाठी स्टडीएक्स निखिलला आत्ताच्या आत्ता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वी विल मीट इन द नेक्स्ट डेज करंट अफेअर्स.